नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे कोर्टामध्ये सगळेजण सत्याची वाट बघत असतात. तर ते लगेच आता ते वकील म्हणतात की तुमचा आरोपी अजून आलेला नाहीये, त्यामुळं आता ही केस पुढे ढकलण्यात येऊ शकते, पुढे तारीख देऊ शकतात तुम्हाला. तर लगेच आता ते वकील म्हणतात, नाही नाही, आमचा सत्यजित येणार आहे, तुम्ही काळजी करू नका, त्याला पोलीसच दुसरीकडे घेऊन गेले आहे, थांबा, येतीलच ते, असं म्हणत असतात. तर आता इकडे जी मंजू असते ती सगळ्यांना फोन करते, जाधव साहेबांना कर, मोरे सरांना, पण कोणाचा फोन लागत नाही. तर ती म्हणते की आता मला स्वतः जाऊन सत्याला वाचवावं लागेल आणि ती रोडने पळत सुटते. तर आता इकडे जे ठाकूर साहेब असतात ते सत्याला उभा करतात आणि म्हणतात की काय याचं माने, याची कडी काढा हातातली, याच्या हातातली बड्या काढा. तर लगेच काढतात आणि म्हणतात की पळा, तुला कुठं पळत जायचे, पळ लवकर. पळत जातो की नाही रे? तर लगेच सत्या म्हणतो की कशाला पळायला लावताय तुम्ही मला, हिंमत असेल तर अशी माझ्या छातीत गोळी झाडून दाखवा, बघू तुमच्यात किती हिंमत आहे. तर ठाकूर साहेब म्हणतात की तू जास्त वाढव चालू नका, मी सांगतो तेवढं कर, पळ इथून, चल. तर लगेच सत्या म्हणतो, नाही पळणार, मला माहिती ना, मी पळत गेलो तर तुम्ही त्यांना सांगायला होईल की हा पळत होता म्हणून आम्ही याला गोळी मारली आहे, पण असं मी काहीच करू शकत नाही, मी पळून नाही जाणार, तुम्ही मला सांगा फक्त, छातीत गोळी घालून दाखव ठाकूर. आणि हे बघ, तुझ्या तेवढी हिंमत आहे ना, त्या बंदुकीशिवाय तुझ्या काहीच नाही, तू ती बंदूक आहे तुझ्याकडे, ती गन आहे म्हणून तू एवढं शायनिंग मारतो, एवढं पॉवर दाखवतंय, नाही तर तुझ्यात काहीच दम नाही आहे. अरे ती वर्दी अभिमानाची असते, ती वर्दीची काहीतरी किंमत असते, त्या वर्दीची तरी किंमत कर तू. तर लगेच तो म्हणतो की मी नाही करणार, चल काय करायचं तुला, आणि तर माझ्यावर तोवर गेला काय तू. तर लगेच आता तो म्हणतो की अरे खूप नशिबाने भेटते आणि ते वर्दीचा तू मान नाही करत आहे, अरे तुला काही वाटलं पाहिजे ठाकूर, असं तो सत्या खूप काही बोलतो. तर आता लगेच तो म्हणतो की गन बाजूला ठेव आणि माझ्याशी लढून दाखव, काय तुझ्यात दम आहे तर दाखव मला फक्त, काय आहे तुझ्यामध्ये. तर लगेच आता तो ठाकूर ती गन बाजूला घेतो आणि लगेच आता त्या सत्याला मारायला सुरुवात करतो, पण सत्या पूर्ण गळून गेलेला असतो, सत्या काहीच मारत नाही. तर ठाकूर त्या सत्याला खूप मारतो, रक्त निघूस तर त्याला माहीत राहतो. तर आता इकडं जी मंजू आहे ती रोडनी पळत चाललेली असते. तर आता तिच्याजवळ एक गाडी थांबते आणि म्हणते की काय ग पुरी, संकटात आहेस काय तू, कुठं चालली आहेस. तर मंजूला आधी वाटतं की नको सांगायला, तर नंतर सांगते ती की माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी चालली आहे. तर लगेच तो माणूस म्हणतो, बस माझ्या गाडीत, तुला नेतो मी. तर लगेच ती म्हणते, नाही नाही. तर तो माणूस म्हणतो की चल, तुला नेतोय मी. तर आता तिला गाडीत बसवतात आणि ती म्हणते की तुम्ही इकडे कुठे गाडी घेऊन चाललायत, इकडे नाही आहे माझा नवरा, तुम्हाला काय माहिती, इकडं नाही आहे माझा नवरा, मला सोडा तुम्ही. तर लगेच ती म्हणते, तो म्हणतो की नाही नाही, चल, मी तुला योग्य मार्गावर आणि योग्य रोडने घेऊन चाललो आहे, तू फक्त माझ्यासोबत चल, असं म्हणत असतो. तर आता तो एका ठिकाणी मंजूला घेऊन येतो आणि थांबवतो गाडी. तर मंजू म्हणते, तर का गाडी थांबवली, चला ना मला घेऊन, माझा नवरा आहे तिथे, इथेच का थांबवली आहे मधी. तर तो म्हणतो की ते दिसते का तुला पोलिसाची गाडी, पोरी मला मला मामा म्हणतात, मामा, आणि हे बघ, मी तुला तुझ्या नवऱ्याचं आणून सोडलंय, आता लढ तू स्वतःच्या नवऱ्यासाठी आणि करून दाखव काहीतरी नवऱ्यासाठी, असं तो म्हणत असतो. तर आता ते बाळू मामा असतात. मंजू म्हणते, थँक्यू मामा, खरंच तुम्ही मला मदत केली. तर आता ते म्हणतात की जा आता मंजू तू, अगं जा पुरी, जा, तुझ्या नवऱ्याचा जीव वाचव आता. तर मंजू पळत लागते. तर लगेच ते म्हणतात, थांब पुरी. तर लगेच म्हणतात की धरी, माझी घोंगडी घेऊन जा, म्हणजे तुला कामही येईन कशाला पण, अगं कामही येईन तुला घोंगडी, जा घेऊन. तर मंजू घेऊन जाते आणि मंजू म्हणते, खरंच थँक्यू. तर आता लगेच मंजू ती घोंगडी घेते आणि जवळ घेतल्यानंतर तिला असं वाटतं की बाळू मामाचा भास होतो. ती म्हणते की म्हणजे मामा आणि घोंगडी हे नेमकं काहीतरी आहेत. तर ती म्हणते की म्हणजे बाळू मामा होते हे. तर ती लगेच मागं बघते तर ते काहीच नसतं, फक्त भंडारा खाली पडलेला असतो. तर ती म्हणजे की माझ्या आयुष्यात फक्त मला भेटायला साक्षात बाळू मामा आले, असं ती म्हणत असते. तर आता ती म्हणते ही वेळ नाही, आता पळत सुटते आणि ती गाडीजवळ येते. तर गाडीजवळ बघते तर तिथे कोणीच नसतं. तर ती इकडे तिकडे बघते, सगळीकडे कुठंच काही आवाज नसतो, तिला सत्या कुठं दिसत नाही. तर आता ती लगेच पळत सुटते. तर आता तिला एका डोंगराच्या कडेला, जो आता जे ठाकूर साहेब असतात ते सत्याला खूप आणतात आणि म्हणतात, जा माने, आणि माने त्याला सत्याला जाऊन तिथे उभा करा. तर सत्याला ते एका टेकाडावर जाऊन उभा करतात आणि म्हणतात की बरोबर उभा केला का. तर ते म्हणतात की हो. आता लगेच ते म्हणतात की मारायची गोळी, इकडे माने तुम्ही दोघं पण. तर मानेला त्यांना इकडे बोलवतात आणि आता लगेच त्या सत्याला गोळी मारणार असते. तर मंजू यांना सगळ्यांना बघते आणि मंजू खूप घाबरून जाते. मंजू म्हणते की आता सत्या कसं वाचू मी सत्याला, जाऊ की नको, जाऊ की नको, असं करीत राहते. तर लगेच आता ठाकूर साहेब गोळी मारायला लागतात. तेवढ्यात मंजू तो बाळूमामाचा भंडारा, ती घोंगडी असते ती सगळीकडे उधळून देते. तर सगळा भंडारा ते पांगतो आणि त्या भंडाऱ्यामध्ये हळदीमध्ये काहीच दिसत नाही बा त्या ठाकूर साहेबांना. तर आता मंजू तिथून लगेच सत्याला त्याच्या अंगावरती घोंगडी टाकते आणि त्याला घेऊन पळायला लागते. तर आता सत्याला खूप लागलेलं असतं, पण त्याला पण ती ओढत ओढत घेऊन जाते आणि आता इकडे
तो ठाकूर साहेब ते म्हणतात शोधा, चला लवकर माने शोधायला लागो, कुठं गेलाय तो. सगळीकडे शोधायला लागतात पण कुठं सापडत नाही. तर मंजू सत्याला उसात घेऊन लपून राहते, तिथे पण तिला सापडत नाही. तर मंजू तिथेच लपून राहते, त्यांना सापडतच नाही. तर आता इकडं जे वकील असतात ते म्हणतात की तुमचा आरोपी येत नाही. तर जाधव साहेब आणि मोरे सर म्हणतात आमचे प्रयत्न चालू आहे पण आरोपी म्हणजे सत्याचा आणि त्या ठाकूर साहेबांचा कुणाचाच फोन लागत नाही, आमचे प्रयत्न तर चालूच आहे असं म्हणतात. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल. सत्य मंजू वाचेल का सत्याचा जीव हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.